दरम्यान एमपीएससीच्या सर्व पेपर फुटीचे पुरावे दिलेले आहेत। रोहित पवारांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं। राज्यामध्ये आतापर्यंत 15 परीक्षांचे पेपर फुटलेत असंही पवार म्हणाले। सोबतच भाजप सरकार आल्यापासून पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहेत, रोहित पवारांनी आरोप केलाय। एमपीएससी बाबत अफवा पसरवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। तर राहुल गांधींसारखं खोटं बोलण्याचं रोहित पवारांकडून राजकारण केलं जात आहे असा सुद्धा आरोप नवनाथ बन यांनी केलेला आहे। ज्या दिवसापासून भाजपचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या विभागाचे पेपर त्या ठिकाणी फुटलेले आहेत। एमपीएससीचा पेपर फुटला, ज्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते, ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत। त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे। जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये खोलात आपण जात नाही, इन्व्हेस्टिगेशन होत नाही, व्हॉट्सॲप चॅट काढत नाही, तोपर्यंत आपल्याला किती लोकांपर्यंत हा पेपर आधीच फुटला होता हे कळणार नाही। त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन नीट चांगल्या पद्धतीने होणं हे महत्त्वाचं आहे। आमची अपेक्षा आहे की ट्रान्सपरंट पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन होईल। एमपीएससीचा पेपर फुटला ही अफवा पसरवण्याचं काम रोहित पवार यांच्याकडनं केलं जातंय। त्यांना असं वाटतंय की देशामध्ये ज्या पद्धतीनं जेनजींच्या नावाखाली, विद्यार्थ्यांच्या नावाखाली जशी घुसखोरी करून आपण आंदोलन केलं, घुसखोरी करून पोलिसांना मारलं, तसंच महाराष्ट्रामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलन करण्याचा रोहित पवार यांचा डाव आहे। तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर करतायत। आता एमएससीईटीच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर करायला सुरुवात केली आहे, परंतु एक लक्षात घ्या, हे सरकार सक्षम आहे।